नमस्कार. आजकाल कर्ज घेणं हे अतिशय सोपं झालंय. सहज मिळालं म्हणून पटकन कर्ज घेतलं अशी परिस्थिती आहे. साधारण 15-20 वर्षांपूर्वी कर्ज घ्यायचं म्हटलं तर बँकांचे उंबरठे झिजवावे लागायचे. पण आता कुठल्याही प्रकारच्या कर्जासाठी बँका तुमचं दार ठोठावतायत. बहुतांश सामान्य ग्राहकांची कामं कर्जाशिवाय होत नाहीत ही वस्तुस्थिती आहे. घर घ्यायचंय किंवा बांधायचंय तर गृहकर्ज घ्या, कार घ्यायची तर कार लोन घ्या, मोटरसायकल घ्यायची तर टू व्हीलर लोन घ्या, वॉशिंग मशीन, फ्रीज, टीव्ही, मोबाईल किंवा कोणतीही इलेक्ट्रॉनिक वस्तू घ्यायची तर कंझ्युमर लोन घ्या. गाडीत पेट्रोल डिझेल भरायचंय किंवा मॉलमध्ये किराणा सामानाचं बिल भरायचं असेल तर क्रेडिट कार्ड वापरा. आणखी काही इतर महत्वाची गरज असेल तर गोल्ड लोन आहेच. म्हणजे व्यवहाराच्या प्रत्येक टप्प्यात सामान्य ग्राहक कर्जबाजारी होतोय. सहज पैसा उपलब्ध होतोय म्हणून खरेदी करताना खूप छान वाटतं, आनंद होतो. पण जेव्हा पगार मिळतो तेव्हा पगारापेक्षा कर्जाच्या हप्त्याची रक्कम जास्त दिसते. तेव्हा डोकं गरगरायला लागतं, टेन्शन येतं, काम सुचत नाही. 5 तारखेला गृहकर्जाचा हप्ता, 10 तारखेला गाडीचा हप्ता, 15 तारखेला पर्सनल लोनचा हप्ता, 20 तारखेला क्रेडिट कार्डचं बिल भरायचं, 25 तारखेला टीव्हीचा हप्ता. त्याच्यानंतर मग मुलाच्या शाळेची फी किंवा आई वडिलांच्या औषधांचं बिल, नाहीतर आणखी काही आपत्कालीन खर्च. झालं, हाश हुश करत महिना संपतो. आमदानी अठ्ठन्नी आणि खर्च रुपया अशी गत झालेली असते. सगळ्या हप्त्यांची जुळवाजुळव करता करता दमछाक होते. याची टोपी त्याला, त्याची टोपी याला, असे प्रकार नाईलाजास्तव करावे लागतात. कारण हप्ता भरायचा राहिला तर सिबिल स्कोअर खराब व्हायची भीती. त्यासाठी हा सगळा आटापिटा करावा लागतो. हा महिना संपतो न संपतो तोच पुढील महिन्याच्या हप्त्याची चिंता सतावत असते. हाच तो ईएमआय ट्रॅप. हा एक भयंकर विळखा आहे, मोठा सापळा आहे. सामान्य माणसांची मोठमोठी कामं कर्ज घेतल्याशिवाय होत नाहीत ही गोष्ट खरी आहे. पण आपली आवक, आपलं उत्पन्न याचा सारासार विचार विनिमय करूनच कोणतंही कर्ज घेतलं पाहिजे. आपण मोठी खरेदी करतोय, कर्जही सहज मिळतंय, पण त्याचा हप्ता आपल्याला सहजपणे फेडता येईल का? आपल्यावर ते काय काय जबाबदाऱ्या आहेत, त्यांचा प्राधान्यक्रम काय आहे, याचा विचार करणं देखील आवश्यक आहे. थोडक्यात आपले वडीलधारे जे सांगायचे की अंथरून पाहून पाय पसरावेत, हे अगदी खरं आहे. हा विचार केला नाही तर तुम्ही ईएमआय ट्रॅप मध्ये अडकलात म्हणून समजा. आता या ईएमआय ट्रॅप मधून बाहेर कसं पडायचं? तर त्यासाठी शांतपणे विचार करा. सगळी कर्ज एकत्रित करून एकच हप्ता भरता येईल का हे बघा. तुमचं होम लोन सध्या सुरू असेल तर टॉपअप लोन घेता येईल का ते बघा. स्वतःच्या घरावर सध्या कुठलंच कर्ज सुरू नसेल तर मॉर्टगेज लोन घेऊन ही सर्व छोटी छोटी कर्ज फेडा. एकच हप्ता ठेवा. तुमचं पर्सनल लोन, कार लोन, टू व्हीलर लोन, गोल्ड लोन, क्रेडिट कार्डचं कर्ज यांच्या व्याजदरापेक्षा या टॉपअप किंवा मॉर्टगेज लोनचा व्याजदर कमी राहील याची काळजी घ्या. सगळी छोटी छोटी कर्ज एकाच छताखाली आल्यामुळं तुमच्या कर्जाचा हप्ता कमी होईल. महिन्यातून एकदाच हप्ता भरायचं टेन्शन नाही. उरलेला अख्खा महिना तुम्ही मोकळा श्वास घेऊ शकाल. हे कर्ज फिटेपर्यंत दुसरं कुठलंही कर्ज घेऊ नका. खर्च नियंत्रणात ठेवा. काही अतिरिक्त उत्पन्न झालं, बोनस मिळाला, सॅलरी इन्क्रीमेंट झालं, एरियर्स मिळाले, एफडी मॅच्युअर झाली तर अगोदर प्रीपेमेंट करा. हे कर्ज फेडण्यावर संपूर्ण लक्ष केंद्रित करा. म्हणजे हळूहळू या ईएमआय ट्रॅप मधून तुम्ही बाहेर पडाल. या आणि अशाच महत्वाच्या विषयांवर माहितीसाठी साक्षी फायनान्शियल सर्व्हिसेसच्या ऑफिसला भेट द्या. हा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, भरपूर शेअर करा. तुमचं मत खाली दिलेल्या कॉमेंट बॉक्समध्ये नोंदवा आणि आमचं चॅनल सबस्क्राईब करायला विसरू नका. धन्यवाद.